नमस्कार. आज आपण संधिवाताच्या एका विशिष्ट प्रकारावर बोलणार आहोत. सेप्टिक किंवा इन्फेक्शियस अर्थरायटिस. हा संधिवात कशाप्रकारे नैसर्गिक उपचारांनी बरा करता येईल हे आपण पाहणार आहोत. हा इन्फेक्शियस अर्थरायटिस एखाद्या बॅक्टेरियल, व्हायरल किंवा फंगल इन्फेक्शनमुळे होतो. जंतू संसर्ग, जखमेतून किंवा स्किन इन्फेक्शन्स आणि युरिन इन्फेक्शनमधून आपल्या रक्तात मिसळू शकतात. लक्षणांकडे लक्ष द्या. या संधिवाताची लक्षणं कोणती? सांध्यांचं दुखणं, सूज, आखडणं म्हणजे स्टिफनेस, तसेच थंडी, ताप, अशक्तपणा, सांधे लाल किंवा गरम होणं आणि सांध्यांची हालचाल देखील करता न येणं ही याची काही लक्षणं असू शकतात. सर्वात महत्त्वाचं, सेप्टिक आर्थरायटिस जनरली ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना होऊ शकतो. त्यामुळे आपण आपली रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवणं खूपच गरजेचं ठरतं. आता पाहूया यावर घरगुती आणि प्रभावी उपाय काय आहेत. उपाय क्रमांक 1. डाळिंब. सेप्टिक आर्थरायटिसवर डाळिंब अत्यंत परिणामकारक ठरतं. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहेत. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचं प्रमाणही जास्त आहे. फायदे: यामुळे सांधे दुखणं, सुजणं, आखडणं कमी होण्यास मदत होते. ते सांध्यांची हालचाल करणं सोपं जातं आणि इन्फेक्शन देखील लवकर कमी होण्यास मदत होते. कसं वापराल? आपण रोज 1 ग्लास डाळिंबाचा रस किंवा 1 डाळिंब नक्कीच खाल्लं पाहिजे. उपाय क्रमांक 2. लसूण. या प्रकारच्या संधिवातावर लसूण अत्यंत प्रभावकारक ठरते. लसूणामध्ये अँटीमायक्रोबियल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज आहेत. यामुळे लवकर आराम मिळतो. लसूण हे एक नॅचरल पेन किलर आहे. त्यामुळे सांधे दुखणं, सूज, आखडणं लवकर कमी होऊन सांध्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढते. कसं वापराल? 1. रोज आपण 2 ते 3 लसूण चावून चावून खाल्ले पाहिजेत. दुसरं, आपण लसूण गाईच्या तुपात तळून देखील खाऊ शकतो. त्याने लवकर आराम मिळतो. आणि तिसरं, बाह्य उपचार. लसणेचा रस तिळाच्या तेलात घालून ते तेल थोडंसं गरम करून सांध्यांवर लावून हलक्या हाताने मसाज केल्याने देखील चांगला आराम मिळतो. उपाय क्रमांक 3. तुळशी. इन्फेक्शियस आर्थरायटिसवर तुळस खूपच परिणामकारक ठरते. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल, व्हायरल, अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असल्यामुळे अनेक प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून ते आपलं रक्षण करतं. त्यामुळे जंतुसंसर्गामुळे झालेला संधिवात देखील लवकर बरा होऊ शकतो. तुळशीचा काढा कसा बनवायचा? 1. रोज आपण तुळशीचा काढा घेतला पाहिजे. दुसरं, 1 ग्लास पाण्यामध्ये 10 ते 15 तुळशीची पानं आणि 1 तुकडा आल्याचा हे घालावे. ते पाणी चांगलं उकळावं. ते पाणी आटल्यावर त्याचे 3 समभाग करावेत. हा काढा दिवसातून 3 वेळा नियमित घेतल्याने लवकर आराम मिळतो. या काढ्यामुळे शरीरातून टॉक्सिन्स निघून जातात आणि इन्फेक्शन्स कमी होतात. त्यामुळे ह्या संधिवातात लवकर आराम मिळतो. जीवनशैली आणि निष्कर्ष. या आजारापासून बचावासाठी आपण संतुलित आहार घेतला पाहिजे. आपण आपल्या आहारात व्हिटॅमिन सी, ई, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, प्रोबायोटिक्स आणि अँटीऑक्सिडंट्सचा समावेश केला पाहिजे. आहारात समावेश करायचे पदार्थ: अळशी, सनफ्लावर सीड्स, दही, संत्री, केळी, अननस, तीळ, पालक आणि बटाट्याचा रस यांचा आपल्या आहारात नियमित समावेश केला पाहिजे. याच इतर महत्त्वाच्या गोष्टी: जर त्रास जास्त असेल तर लंघन म्हणजे उपास केला पाहिजे. त्याचबरोबर भरपूर पाणी प्यायला पाहिजे. आपण फलाहार देखील करू शकतो. या सर्वांबरोबर शेक म्हणजे गरम शेक आणि मसाज केल्याने देखील आराम मिळतो. तसेच आपण जॉईंट लूजनिंग एक्सरसाइजेस रोज न चुकता केले पाहिजेत. निष्कर्ष: सेप्टिक आर्थरायटिस होऊच नये म्हणून कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाही झालं पाहिजे याची काळजी घ्या. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवा आणि आपली तब्येत सांभाळा. धन्यवाद.